हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण क्वेश्चन बँकचा नेक्स्ट पार्ट राईट अ सायंटिफिक रिझन 2 मार्क्स क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 2A जो आपल्या एक्झाममध्ये येतो तो पाहणार आहे. तर ऑलरेडी आपण MCQ सर्व अपलोड केलेले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही पाहिले नसाल तर पाहू शकता. तर राईट अ सायंटिफिक रिझनमध्ये पहिला जो चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन, त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधले आपण सायंटिफिक रिझन पहिल्यांदा पाहूया. पहिला क्वेश्चन आहे, द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन जी इज ग्रेटर ॲट द पोल दॅन द इक्वेटर. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे इन जनरल जीची व्हॅल्यू आपली काय आहे 9.8 आहे. तर पोलवर आपली 9.83 आहे, तर इक्वेटरवर 9.78 आहे. तर आपल्याला तेच सायंटिफिक रिझन विचारलेलं आहे की पोलवर जास्त काय आहे इक्वेटरपेक्षा. तर याचा आन्सर तुम्ही प्रत्येक आन्सरचे जे आहेत आपले ग्रॅव्हिटेशनचे त्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला लिहा आणि त्याला रिलेट करून तुम्ही सायंटिफिक रिझन द्या, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. तर पहिल्यांदा आपल्याला लिहायचं की फॉर्म्युला फॉर ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज जी इज इक्वल टू GM डिवाइड बाय R स्क्वेअर आहे ते, वेअर G इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अँड M इज द मास ऑफ अर्थ अँड R इज द रेडियस ऑफ अर्थ. हे तर आपल्याला जनरल फॉर्म्युला माहीत आहे. पण आपल्याला हे पण माहीत आहे की अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल इन स्पेअर. स्पेरिकल स्पेअरमध्ये एक्झॅक्ट नाही आहे तो. इट फ्लॅटर्स ॲट पोल. ज्या पोलचा जो भाग आहे त्या ठिकाणी तो फ्लॅट आहे. तर ब्लग्स ॲट इक्वेटर, इक्वेटरच्या ठिकाणी ती ब्लग झालेलं आहे. जर आपला पोल्सच्या ठिकाणी जर फ्लॅट असेल तर त्या ठिकाणी रेडियस काय असेल, त्या ठिकाणी रेडियस स्मॉल असेल. आणि इक्वेटर त्या ठिकाणी ब्लग्स आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय राहणार आपली रेडियस तिथे हाय राहणार. म्हणजे जर आपली रेडियस पोलच्या ठिकाणी कमी असणार आणि इक्वेटरच्या ठिकाणी रेडियस जास्त असणार. मग आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे G इज इक्वल टू GM डिवाइड बाय R स्क्वेअर. यावरून आपल्याला काय कळतं आहे, G इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. म्हणजे Rची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढी Gची व्हॅल्यू कमी असेल. Rची व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढी Gची व्हॅल्यू जास्त असेल, म्हणजे इन्व्हर्सली असणार. मग आपल्याला माहीत आहे पोलच्या ठिकाणी आपली काय आहे Rची व्हॅल्यू स्मॉल आहे, म्हणजे या ठिकाणी Gची व्हॅल्यू काय राहणार जास्त राहणार. आणि इक्वेटरच्या ठिकाणी रेडियस आपली जास्त आहे, म्हणजे त्या ठिकाणी Gची व्हॅल्यू स्मॉल असणार. मग आपल्याला तेच वाक्यामध्ये लिहायचं आहे. सो द पोल्स ॲट द स्मॉलेस्ट रेडियस व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G इज हायेस्ट ॲट 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड इक्वेटर विथ रेडियस व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लोएस्ट ॲट 9.78. हे जे आता मी सांगितले ते फक्त तुम्हाला व्यवस्थित वाक्यामध्ये लिहायचं आहे. देअर फॉर द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज हायर ॲट द पोल्स दॅन द इक्वेटर. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. The value of acceleration due to gravity G decreases as the distance from the earth surface increases. तर प्रत्येक हे जे सुरुवातीचे सायंटिफिक रिझन आहे त्यामध्ये तुम्हाला तोच फॉर्म्युला यूज करायचा आणि त्या फॉर्म्युल्याला धरूनच आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. काय फॉर्म्युला तो पहिल्यांदा तोच पॉईंट लिहायचा. G इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. या ठिकाणी डिवायडेड बाय लिहायचं राहिले, डिवायडेड बाय R स्क्वेअर. तर त्याच ठिकाणी तुम्हाला तेच लिहायचं G काय आहे, M काय आहे, R आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याला रिलेट करून तुम्हाला लिहायचं आहे. मग ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट अबो द अर्थ सरफेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. हे आपल्याला फॉर्म्युला दिसते. मग अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आपण काय सांगू शकतो, वेन द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सरफेस इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेरेशन ड्यू टू काय होणार डिक्रीज होणार. जेव्हा डिस्टन्स आपलं काय होणार इन्क्रीज झालं तर ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे काय होणार ते डिक्रीज होणार. त्याच्यामुळं द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस इन्क्रीजेस. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे आणि ते रिलेट करता यायला पाहिजे. त्यानंतर थर्ड पहा. व्हाईल गोईंग इनसाइड द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल्सो डिक्रीजेस आणि वाय. तर सेम असाच क्वेश्चन आहे, तसंच तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपल्याला सांगायचं आहे की व्हाईल गोईंग इनसाइड द सरफेस ऑफ पार्ट ऑफ द सरफेस अबोव द ऑब्जेक्ट इज नॉट कन्सिडर. मग अबोव ऑब्जेक्ट करत नाही. मग ॲज अ रिझल्ट M काय असतं, मास ऑफ अर्थ काय होतं त्या ठिकाणी डिक्रीज होतं. आणि मास जर त्या ठिकाणी डिक्रीज झालं तर व्हॅल्यू ऑफ G सुद्धा काय होतं त्या ठिकाणी डिक्रीज होते. कारण G इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R स्क्वेअर फॉर्म्युला आहे. तर यामुळे काय होते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M आहे म्हणजे M इन्क्रीज झालं तर G पण इन्क्रीज होणार आहे आणि M जर डिक्रीज झालं तर G पण डिक्रीज होणार आहे. त्यामुळं आपण म्हणू शकतो की व्हॅल्यू ऑफ G डिक्रीजेस व्हाईल गोईंग इनसाइड द अर्थ ऑफ द सरफेस. त्यानंतरचं नेक्स्ट रिझन पहा काय आहे. इफ बर्ड्स फेदर अँड स्टोन आर रिलीज फ्रॉम द सेम हाईट ॲट द सेम टाईम द स्टोन रिचेस द ग्राउंड अर्लियर दॅन द बर्ड्स फेदर. आता हे एक्सपेरिमेंट तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी आपण बघितलं तर फ्री फॉलमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे बुकमध्ये. जर आपण वरून बर्ड्स फेदर टाकलं आणि स्टोन टाकलं एखाद्या बिल्डिंगवर आहे आणि तर दोन्हीमध्ये सर्वात अगोदर आपण म्हणाला त्याचं तर वेट कमी आहे ते लवकर यायला पाहिजे, पण स्टोन खाली येतो पण फेदर खूप वेळानंतर येतो. याचं कारण काय आपल्याला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.
तर याचा आन्सर पहा, वेन द ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स द अर्थ सरफेस इट एक्सपिरियन्स द अपोजिशनल फोर्स. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट वरून जर आपल्याला टाकला तर खालून ग्रॅव्हिटेशनल एक अपोज करत असतो त्याला, की त्यामुळे काय होतं, द अपोजिशन फोर्स ॲक्ट्स ऑन द फ्रिक्शनल फोर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर अँड बायंट फोर्स ऑफ द एअर. म्हणजे तिथे एक त्याच फोर्सला नाव काय देऊ शकतो आपण, बायंट फोर्स म्हणतो. ते एक फ्रिक्शनल फोर्स ऑफ ॲटमॉस्फिअर असतं आणि ॲटमॉस्फिअरचा जो फोर्स असतो तो ऑब्जेक्टवर असतो. म्हणजे स्टोन जर टाकला त्यावर पण लागणार आहे आणि जे बर्ड्स फेदर टाकलं त्यावर पण लागणार आहे. त्यामुळं काय होतं, द इंटेन्सिटी ऑफ दिस अपोजिशनल फोर्स डिपेंड्स ऑन द शेप, डेन्सिटी अँड मास ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे हे डिपेंड कशावर असतो, जास्त कशाला असणार, ज्याला म्हणजे समजा स्टोन आहे, स्टोनला समजा त्याने अपोज केलं पण स्टोनचं वजन एवढं जास्त आहे की त्याला अपोज करू शकणार नाही. तेच बर्ड्स फेदरचं वजन काय असणार, कमी असणार. त्याला अपोज केल्यानंतर त्याच्यावर त्याचा इफेक्ट होणार आणि तो काय होणार, उडणार, इकडे तिकडे जाणार आणि त्यामुळे खाली ग्राउंडवर यायला त्याला वेळ लागणार. त्यानंतरचं नेक्स्ट रिझन पहा, द वेट ऑफ बॉडी इज डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट. ठीक आहे, द वेट ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन द ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युला आपण सांगू शकतो की वेट हे आपलं ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड आहे. मग द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिफरंट फॉर डिफरंट प्लॅनेट. हे पण आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे बॉक्स आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे प्लॅनेटवर कसं आहे, पुन्हा अर्थपासून थोडं जवळ गेलं तर कसं आहे, इक्वेटर. प्रत्येक ठिकाणी आपली जी ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती डिफरंट आहे फॉर डिफरंट प्लॅनेटसाठी. देअरफॉर द वेट ऑफ बॉडीसुद्धा काय होणार, डिफरंट होणार प्रत्येक ठिकाणी. म्हणजे मूनवर पण वेगळा असणार आणि अर्थवर सगळीकडे वेगवेगळा असणार. त्यानंतर पहा नेक्स्ट, फॉर स्टडिंग द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज टेकन ॲज अ निगेटिव्ह. याचा आन्सर पहा, ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ब्रिंग्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अर्थ surface and when the object is thrown vertically upward the work done against the direction of acceleration is due to gravity. आपल्याला सर्वांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली आपल्याला ओढत असतो, पण जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट वर टाकला त्या ठिकाणी आपण त्याला अपोज करतोय, म्हणजे आपण या ठिकाणी जीची व्हॅल्यू मायनस घेतो. तर हाच कन्सेप्ट आपल्याला खूप साऱ्या न्यूमेरिकल्समध्ये पण यूज होणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की जीची व्हॅल्यू आपण मायनस घेतो. केव्हा घ्यायची, जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड टाकला त्यावेळेस तो जीला अपोज करतो, त्यामुळे त्या ठिकाणी मायनस जी व्हॅल्यू घेतो आपण. त्यानंतर नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. हा पण खूप इम्पॉर्टंट रिझन आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे खाली क्वेश्चन दिलेले असतात त्यामध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे, त्यामुळे हा एक्झामला येऊ शकतो. पहा याचा आन्सर, द फॉर्म्युला पहिल्यांदा प्रत्येक वेळेस असंच लिहायचं आहे, द फॉर्म्युला फॉर द ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू जी डिवायडेड बाय R² आहे. त्या ठिकाणी R2 नाही आहे, ते R² आहे आणि डिवायडेड बाय आहे. त्या ठिकाणी जी काय आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, M मास ऑफ अर्थ आहे आणि R रेडियस ऑफ अर्थ आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि या फॉर्म्युला रिलेट करूनच तुम्हाला रिझन लिहायचे आहेत आन्सर. व्हाईल गोईंग इनसाइड द अर्थ सरफेस द पार्ट ऑफ द अर्थ सरफेस अबोव द ऑब्जेक्ट इज नॉट कन्सिडर्ड. आपण अगोदरच बघितलेलं आहे. ॲज अ रिझल्ट द व्हॅल्यू ऑफ M काय होतं, म्हणजेच मास ऑफ अर्थ काय होतं, डिक्रीजेस अँड इफेक्टिव्ह मास ऑफ अर्थ ऑल्सो सेंटर बिकम्स 0 होतं. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आपण काय सांगू शकतो, द मास ऑफ अर्थ बिकम 0 ॲट द सेंटर अँड द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो बिकम 0. मास जर 0 झालं तर त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू पण 0 होते आणि ते काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एकमेकांना आहेत, त्यामुळे आपण म्हणू शकतो सेंटर ऑफ अर्थला तिथे काय ना 0 असते ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर नेक्स्ट पहा, आता यानंतर आपण पाहणार सेकंड चॅप्टर जो आहे आपला पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तर यामधले आपण गिव्ह रिझन बघणार आहे. तर आपल्या एक्झामला आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री असं डिस्ट्रीब्युटेशन असतं, त्यामध्ये तुम्हाला फिजिक्सचे चॅप्टर कोणते आहेत ते माहीत पाहिजे, त्यावर एक काही रिलेटेड आपल्याला गिव्ह रिझन विचारले जातात आणि केमिस्ट्रीच्या चॅप्टरवर पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर ह्या चॅप्टरमधले तुम्हाला जास्तच चान्स आहेत की गिव्ह रिझन विचारले जाऊ शकते, कारण खूप छोटे छोटे कन्सेप्ट आहेत आणि खूप इझी जातं मुलांना, म्हणून त्यामुळे इझी पेपर जर असेल तर तुम्हाला या चॅप्टरमधले तुम्हाला सायंटिफिक रिझन विचारले जातील. बघा पहिलं 8 नंबरचं रिझन बघा काय दिलेलं आहे, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल. तर याचा आन्सर आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल इज अरेंज्ड ऑफ द एलिमेंट्स दॅट ग्रुप सिमिलर टू एलिमेंट्स टुगेदर. ग्रुप सिमिलर असले टुगेदर असले त्यांनी मेंडेलिव्हने केलेलं हे आपल्याला तर माहिती आहे. ही लेफ्ट ब्लँक स्पेसेस ॲट द अनडिस्कवर्ड एलिमेंट. त्या ठिकाणी त्याने काय विचार केला की काय अनडिस्कवर्ड एलिमेंट आहेत त्याच्यासाठी त्यांनी ब्लँक प्लेसेस केलेले आहेत त्याने. जसं की एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे की ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट 44, स्कॅन्डिनियम 68, गॅलेनियम 72, जर्मेनियम आणि 100 टोटेरियम. ते सर्टन एलिमेंट्स काय होते कॅन बी ग्रुप टुगेदर. म्हणजे या ठिकाणी त्यांनी ब्लँक स्पेसेस व्हॅकंट स्पेसेस त्यांनी केले होते की जे अनडिस्कवर्ड एलिमेंटसाठी, म्हणून मेंडेलिव्हने केलेलं आहे. मोस्टली हा विचारणार नाही कारण हा खूप सिम्पल आहे, 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतो. त्यानंतर पहा, देअर वॉज अ एम्युनिटी अबाउट द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तर हायड्रोजनची करेक्ट पोझिशन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये नव्हती. काय आहे तेच बघा,
हायड्रोजन रिसिबल्स अल्कली मेटल्स, आपल्याला माहिती आहे अल्कली मेटल्स ग्रुप 1 मधले सगळे. इट हॅज 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल लाईक अल्कली मेटल्स. आता हायड्रोजन्स आपल्याला आउटरमोस्ट सेलमध्ये 1 एलिमेंट आहे आणि अल्कली मेटल्समध्ये पण तुम्ही बघितलं असाल की तसंच आहे. अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप 1 वाले आउटरमोस्ट सेलमध्ये 1च आहे. मग इट्स व्हॅलेन्सी इज 1 लाईक अल्कली मेटल. मग याची हायड्रोजनची व्हॅलेन्सी पण 1 येते. मग यामुळे कन्फ्युजन होतं की ते हायड्रोजन कुठे ठेवावे, त्याची व्हॅलेन्सी 1 वगैरे येते. मग तो ग्रुप 1मध्ये ठेवावा, काही प्रॉपर्टी तो तिकडे हॅलोजन्सबरोबर सुद्धा दाखवतो, मग ह्या तिकडे ठेवावं का. त्यामुळे याची पोझिशनबद्दल मेंडेलियस पिरियोडिक टेबलमध्ये थोडंसं शंका होते. त्यानंतर पहा नेक्स्ट, बोरॉन अँड ऑक्सिजन एलिमेंट्स आर प्लेस्ड इन द सेकंड पिरियड ऑफ पिरियोडिक टेबल. आपला सेकंड जो पिरियड आहे त्यामध्ये बोरॉन आणि ऑक्सिजनला का ठेवलेला आहे. तर बोथ बोरॉन अँड ऑक्सिजन हॅव इलेक्ट्रॉन्स इन 2 शेल्स आहेत. 2 शेल्स की आणि एलमध्ये. जर तुम्ही बोरॉनचं जर ॲटॉमिक नंबर बघितलं आणि ऑक्सिजनचं बघितलं 8 आहे ऑक्सिजनचं, 2 6 आणि 2 4 असं जर बघितलं तर 2 शेलमध्ये आहे, के आणि एल शेलमध्ये आहे. द एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन बिईंग इन द सेम पिरियड. म्हणजे जेवढे एलिमेंट आपले असतात सेम शेलमध्ये, समजा के आणि एल असं शेल असेल तर आपल्या ते 2 पिरियडमध्येच आहे असं आपण गृहीत धरतो. हेन्स द बोरॉन अँड ऑक्सिजन एलिमेंट्स आर प्लेस्ड इन द सेकंड पिरियड ऑफ द पिरियोडिक टेबल. त्यानंतरचा नेक्स्ट रिझन पहा, देअर वॉज नो डेफिनेट प्लेस फॉर आयसोटोप इन द मेंडेलियस पिरियोडिक टेबल. तर या अगोदर आपलं आयसोटोपचं तुम्ही डिफाईन करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सांगू शकता आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेलियस डेव्हलप्ड द पिरियोडिक टेबल. आता मेंडेलियसनं पिरियोडिक टेबल तयार केला, पण खूप दिवसानंतर असं झालं की आयसोटोप हा कन्सेप्ट आला. आयसोटोप्स हा कन्सेप्ट काय सांगतो, आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस, किंवा सेम ॲटॉमिक नंबर हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. म्हणजे एखाद्या एलिमेंटचं सेम ॲटॉमिक नंबर, जसं की हायड्रोजनचं ॲटॉमिक नंबर सेम आहे पण त्याचं जे ॲटॉमिक मास डिफरंट आहे. म्हणजे हायड्रोजनचे 1 2 3 आयसोटोप्स आहेत, जसे ड्यूटेरियम आहे, ट्रिटियम आहे, ज्या ठिकाणी तुमचं हायड्रोजनचं नॉर्मल काय आहे, ॲटॉमिक मास 1 1 आहे, ॲटॉमिक नंबर आहे 1 आणि ॲटॉमिक मास 1 आहे. पण त्या आयसोटोपमध्ये 1 2 पुन्हा दुसऱ्या आयसोटोपमध्ये 1 3 असं येतं. म्हणजे या ठिकाणी काय होणार, या आयसोटोप जी होते हे पुन्हा कन्सेप्ट आलेला आहे, जो की मेंडेलियसला त्यावेळेस त्याने गृहीत धरलं नव्हतं. त्यामुळे आयसोटोपसाठी स्पेशल जागा त्याने काही केलेली नव्हती. त्यानंतर नेक्स्ट पहा, लिथियम अँड सोडियम आर इन्क्लुडेड इन द सेम ग्रुप ऑफ पिरियोडिक टेबल. लिथियम आणि सोडियम हे आपल्याला एकाच ग्रुपमध्ये केलेलं आहे, आपल्याला माहीत आहे. एकाचा रिझन काय आहे, पहिल्यांदा आपल्याला लिथियम आणि सोडियमचं आपल्याला लिहायचं की इथे मी लिहिलं नाही. लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय आहे, सोडियमचं ॲटॉमिक नंबर काय आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे. जेणेकरून तुम्हाला रिझन एक्सप्लेन करताना खूप सोपं जाईल. बिकॉज लिथियम, सोडियम किंवा पोटॅशियमसुद्धा आपण धरू शकतो, ऑल हॅव द सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या शेलमधले इलेक्ट्रॉन किती आहेत. लिथियममध्ये 3 ॲटॉमिक नंबर आहे, त्यामुळे तिथे काय येणार 2 1 1 येणार त्या ठिकाणी. सोडियमचे 11 आहे म्हणजे 2 8 1, म्हणजे या ठिकाणी पण 1 येणार. तर 1 आहे प्रत्येक ठिकाणी, सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत. देअर इज 1, देअर आर ऑल मेंबर्स ऑफ द सेम ग्रुप. म्हणून हे सेम मेंबर्स ऑफ ग्रुप झाले. बिकॉज ऑफ दीज एलिमेंट्स क्रिएट ऑक्साइड्स. जेव्हा ते ऑक्साइड्स क्रिएट करतात ते सेम ह्याच्या होणार, विच डिझॉल्व्स इन वॉटर टू फॉर्म अल्कली. म्हणून दिस ग्रुप इज ऑल्सो कॉल्ड एज अल्कली मेटल. म्हणजे याच ग्रुपला आपण अल्कली मेटल पण म्हणतो. हे पण आपल्याला जर रिझन विचारलं तर त्याचा आन्सर आपण असंच लिहू शकतो. त्यानंतर पहा नेक्स्ट 13th, इन सेम पिरियड्स बोरॉन अँड ऑक्सिजन एलिमेंट्स हॅव डिफरंट ॲटॉमिक्स. आता एकाच पिरियडमध्ये बोरॉन आणि ऑक्सिजन आहेत पण त्यांचं डिफरंट ॲटॉमिक साईज आहेत. असं काय आहे, तर इन अ पिरियड ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस फ्रॉम बोरॉन टू ऑक्सिजन. आपल्याला माहीत आहे की ॲटॉमिक नंबर जो आहे बोरॉन टू ऑक्सिजन जाता जाता आपल्याला काय म्हणतो, तो इन्क्रीज होत असतो. मग इन्क्रीज होत असतो म्हणजे काय होत असतं, द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑल्सो इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो म्हणजे काय, त्यावरचा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज जो आहे न्यूक्लियसवरचा तो इन्क्रीज होत असतो. म्हणजे प्रोटॉन्सची संख्या वाढत असते. ॲट द सेम टाइम्स इलेक्ट्रॉन्स गेट ॲडेड इन द सेम आउटरमोस्ट शेल. आता या ठिकाणी काय होतं, आपलं ॲटॉमिक नंबर वाढतं म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स वाढत आहेत. म्हणजे 2 8 1 होतं, पुन्हा 2 8 2 2 8 3 असं म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी काय आपले 1 2 3 होईल, म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाढत आहेत. होयन्स दिस इन सेम पिरियड बोरॉन अँड ऑक्सिजन एलिमेंट्स हॅव डिफरंट ॲटॉमिक साईज. त्यानंतर नेक्स्ट पहा, द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप्स. तर हा खूप इम्पॉर्टंट गिव्ह रिझन येऊ शकतो तुम्हाला. या अशा रिलेटेड तुम्हाला ॲटॉमिक साईजच्यावर क्वेश्चन किंवा मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या रिलेटेड तुम्हाला गिव्ह रिझन तुम्हाला विचारलं जाऊ शकतो 2 मार्कला. तर याचा आन्सर लिहा, व्हाईल गोईंग डाऊन टू ग्रुप अ न्यू शेल गेट्स ॲडेड. कुठलंही तुम्ही जर ग्रुपमध्ये जर बघितलं न्यू काय होत असतं, जर खाली वरून खाली येत असाल तर तुम्हाला न्यू शेल येतं. म्हणजे पहिल्यांदा के शेलच वाचते फक्त, पुन्हा के एल असते, पुन्हा के एल एम असतं, पुन्हा प्रत्येक वेळेस एक नवीन शेल तयार होते. रिझल्ट इन अँड इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन.
म्हणजे काय होतं या ठिकाणी, न्यूक्लियस आणि जे इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जो शेवटचा इलेक्ट्रॉन असतो त्यामधलं डिस्टन्स वाढत जातं, कारण शेल वाढली. पहिल्यांदा के शेल होती, म्हणजे फक्त एकच होतं राऊंड बाहेर इलेक्ट्रॉनच्या बाजूला. त्यानंतर पुन्हा 2 आले, 2 शेल आल्यामुळे आणखीन आपले डिस्टन्स वाढलं. त्यामुळे काय म्हणजेच आपण याला म्हणतो ॲटॉमिक साईज वाढत जाते. द मेटॅलिक characteristics of an atom is tendency to lose electron असतं. Hence the metallic characteristics of element increase while going down to the group. ठीक आहे. त्यानंतर 15th गिव्ह रिझन, द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन प्रेड. आता नॉन मेटॅलिक लेफ्ट टू राईट जात असताना काय होतं, इन्क्रीज होतं. ते का, तर व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट प्रेड इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन द सेम आउटरमोस्ट शेल. ॲट द सेम टाईम प्रोटॉन गेट्स ॲडेड इन द न्यूक्लियस, इन्क्रीज इन द न्यूक्लियर चार्ज. प्रोटॉनसुद्धा ॲड होत असतात, त्याच्यामुळे न्यूक्लियर चार्ज वाढत जातो. हेन्स द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे असतात ते काय होतात, इन्क्रीजेस होतात व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द प्रेड. त्यानंतर नेक्स्ट, इन अ ग्रुप द साईज ऑफ ॲटम इन्क्रीजेस ॲज इट गोज डाऊन फ्रॉम टॉप. म्हणजे टॉपवरून खाली येत असताना त्या ठिकाणी आपल्या ॲटॉमिक साईज ही इन्क्रीज होते. याचं रिझन आहे तेच आहे, द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स गो फार्दर अँड फर्दर फ्रॉम द न्यूक्लियस, जे लांब लांब जात असतात, आणि एक्सटेंडिंग द रेडियस अँड अल्टिमेटली इन्क्रीजिंग द साईज ऑफ ॲटम इवन दो द न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस जरी न्यूक्लियर चार्ज जरी इन्क्रीज होत असेल तर ते फार्दर म्हणजे लांब लांब जात असतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपले इन्क्रीज होत असतं ॲटमची साईज. हेन्स इन अ ग्रुप द साईज ऑफ ॲन ॲटम इन्क्रीजेस ॲज इट गोज डाऊन फ्रॉम द टॉप करून खाली येत असताना ते इन्क्रीज होत असतं. त्यानंतर नेक्स्ट पहा, इन अ ग्रुप 2 बेरिलियम अँड कॅल्शियम एलिमेंट्स, कॅल्शियम इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट दॅन बेरिलियम. आता ग्रुप 2 मध्येच आहेत दोन्ही, पण यामध्ये कॅल्शियम हा मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कसं काय आहे बेरिलियमपेक्षा, याचं रिझन बघा. ऑन मुव्हिंग डाऊन टू द ग्रुप द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ऑन द आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन also काय होतं, डिक्रीज होत असतं. हेन्स बेरिलियम कॅन readily lose the electrons and will be the most electropositive elements among the alkaline earth metal. तुम्ही जर सर्व अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे ग्रुप 2 मधले जे बघितले तर त्यामध्ये सर्वात जर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोणतं आहे तर बेरिलियम आहे. त्यानंतर दुसरे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पहा, एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलेन्सी. तर याचा आन्सर बघा, द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन अन आउटरमोस्ट शेल ऑफ अन ॲटम इज इक्वल टू व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे काय असतं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमध्ये जे असतं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल, तिची जी आहे व्हॅल्यू ती व्हॅलेन्सी असते. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फॉर अन एलिमेंट्स इन अ ग्रुप इज द सेम असते. काय असते, कारण एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्सी असते. जर एक्झाम्पल आपण जर बघितलं, द एलिमेंट्स इन ग्रुप 1 किंवा सोडियम आणि पोटॅशियम आहेत, तर या ठिकाणी आपलं काय तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी 1च असते, म्हणून व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 इज काय असणार, 1 असणार. त्यानंतर नेक्स्ट 3rd चॅप्टरमधलं आपण पाहणार आहे आता, ऑलवेज पेंट्स डोअर अँड विंडोज बिफोर युजिंग द नेट्स. तर याचं रिझन आहे करोजनचं आहे, आपल्याला माहीत आहे. मग काय ना, आपण यालामध्ये डोअर्स अँड विंडोज आर ऑलवेज पेंटेड बिफोर दे आर यूज. याचा मेन रिझन आहे दे विल प्रिव्हेंट करोजन जर आपल्याला पुढे चालून होणार नाही, म्हणून कधीही आपले डोअर्स अँड विंडोज आपण काय केलेले असतात, पेंटेड केले असतात. इफ वी डो नॉट पेंटेड द ग्रिल्स किंवा ते जे डोअर्स आहेत विल कम इन कॉन्टॅक्ट विथ एअर किंवा रेन वॉटर. जर एअरबरोबर कॉन्टॅक्ट झाला डोअरचा किंवा विंडोजचा किंवा आपण ग्रिलसुद्धा म्हणू शकतो, त्याचा जर कॉन्टॅक्ट झाला तर त्या ठिकाणी करोजन तयार होतं, किंवा जे रेन वॉटर आहे त्या रेन वॉटरमध्ये सुद्धा करोजन होतं आणि त्यामुळे ते खराब होऊ शकतं, म्हणून आपण कधीही त्याला पेंट केलेला असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, इट इज रेकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्ट्रॉंग ऑइल फॉर लॉंग टाईम. तर स्टोरिंग ऑइल करण्यासाठी त्या ठिकाणी एअर कंटेनर जे टाईट केलेलं असतं, याचं रिझन काय आहे, वाय इज द एअर लॉंग टाईम. याचा असं आहे, इफ फूड इज कुक्ड इन द ऑइल इट्स टेस्ट ऑल्सो चेंजेस, दस द ऑइल विल बिकम द अनफिट फॉर कन्झम्पशनसाठी अनफिट होतं. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ ऑइल कॅन बी स्लोड डाऊन टू स्टोरिंग इट इन एअर टाईट कंटेनर. जर आपण तर एअर टाईट कंटेनरमध्ये नाही केलं तर तिथे ऑक्सिडेशन वाढू शकतं, मग त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन आपल्या यामुळे कमी होते. हेन्स इट्स रेकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम जर आपल्याला करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन जर आपल्याला स्लो करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, एअर टाईट कंटेनरमध्ये आपल्याला यूज करावे लागेल. त्यानंतर नेक्स्ट रिझन पहा, when the gas formed hitting the limestone is passed through the freshly prepared lime water, the lime water turns milky. हे पण खूप इम्पॉर्टंट रिझन आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगतो, तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे एक्झाममध्ये. वेन लाईमस्टोन इज हिटेड काय होतं, कॅल्शियम ऑक्साईड अँड
कार्बन डायऑक्साईड यार फॉर्म. जर तुम्हाला रिॲक्शन जर माहीत असेल CaCO3 जर आपण बघितली हिट केली तर कॅल्शियम ऑक्साईड CaO आणि CO2 आपल्याला होतं हिट जर आपण रिलीज केली तर व्हेन कार्बन डायऑक्साईड काय होतं गॅस इज पास्ड थ्रू फ्रेशी प्रिपेअर्ड लाईम वॉटर. मग या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड गॅस ह्या ठिकाणी पास होते कुठल्या फ्रेशी प्रिपेअर्ड लाईम वॉटर. द सोल्युशन टर्न्स मिल्क ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतं त्यामुळे ते काय होतं ते सोल्युशन जे आहे ते मिल्की फॉर्ममध्ये होतं म्हणून विच इज इन्सोल्युबल वॉटर असतं म्हणून हे आपलं रिझन आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट या चॅप्टरमध्ये शेवटचं रिझन आहे. इट टेक्स टाईम फॉर द पीसेस ऑफ शब्दावली टाईल्स टू डिसअपिअर इन SCl बट इट्स पावडर डिसअपिअर्स रॅपिडली. हे जर आपण एक प्रकारची फरशी आहे ही जर टाईल्स जर आपण बघितली तर डिसअपिअर SCl बरोबर जर केलं तर त्याला टाईम लागतं पण त्याची जर पावडर केली तर ते पटकन रॅपिडली होतं. याचं रिझन काय आहे वेन SCl इज ॲडेड टू शबाद सम इफेक्टनेस ऑफ CO2 इज फॉर्म. म्हणजे CO2चा थोडंसं फॉर्म होतो जेव्हा SCl आपण त्या स्टोनमध्ये ॲड करतो. द CO2 इज फॉर्म स्लोली विथ द पीसेस ऑफ शबादी टाईल्स वाईल द ॲट फास्टर स्पीड विथ द other speed. This is because the rate of chemical reaction depends upon the size particles of the reactants. म्हणजे तर तुम्ही जर साईज ऑफ पार्टिकल्स बघितली ज्या फरशीमध्ये टाईल्समध्ये जर बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळे असणार. तेच जर तुम्ही त्या पावडरमध्ये बघितले तर त्या ठिकाणी साईज वेगळी असणार म्हणजे त्यावर तर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड असतं. म्हणून द स्मॉलर द साईज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल्स हायर द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे पावडरमध्ये आपली काय स्मॉलर आहे साईज त्यामुळे त्या ठिकाणी रेट हाय राहणार. हेन्स इट टेक्स टाईम फॉर पीसेस ऑफ शबादी टाईल्स टू डिसअपिअर इन SCl बट इन पावडर डिसअपिअर्स रॅपिडली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पहिले 3 चॅप्टरचे सायंटिफिक रिझन होते जे आपल्या क्वेश्चन बँकमधले होते. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे जे चॅप्टर आहेत त्यामधले सायंटिफिक रिझन आता मी घेणार आहे. थँक्यू.